मुरबाड तालुक्यातील अनेक शाळा विद्यार्थ्यांना आरटीई कायद्या योजनेअंतर्गत शाळेमध्ये मोफत प्रवेश देतात. मात्र विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना सांगण्यात येते की या योजनेमध्ये फक्त फी माफ केली जाते. मात्र कायद्याने ज्या विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत शाळात प्रवेश देऊन योजनेचा लाभ दिला जातो त्याचा सर्व शैक्षणिक खर्च फी माफ तसेच शिक्षणासाठी लागणारा सर्व खर्च शासन संबंधित शाळेला प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात येतो. मात्र अनेक शाळा विद्यार्थी व पालकांची तसेच प्रशासनाची दिशाभूल करतात. फक्त शालेय फी माफ करून किंवा काही प्रमाणात फी मध्ये सूट देण्यात येते. मात्र शिक्षणासाठी लागणारे साहित्य शाळेतून किंवा बाहेरून पैसे देऊन घ्यायला सांगतात. संबंधित सर्व पालकांची फसवणूक केली जाते. या संदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक वाकचौरे यांनी आज पंचायत समिती समोर आमरण उपोषण केले. मुरबाड तालुक्यातील अनेक शाळा आरटीई कायद्याचा उल्लंघन करतात. त्यामुळे आरटीई कायदा लागू झाल्यापासून म्हणजेच 2009 ते 2025 पर्यंतचे मुरबाड तालुक्यातील पात्र विद्यार्थी यांना आरटीई योजनेअंतर्गत सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत की नाही याची सखोल चौकशी करून कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी न करणाऱ्या संबंधित दोषी शाळांवर दंडात्मक कारवाई तसेच संबंधित शाळा यांची मान्यता कायमची रद्द करावी अशी मागणी यावेळी दीपक वाकचौरे यांनी केली. सदरील सर्व संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करू असे शिक्षण गटविकास अधिकारी यांनी वाकचौरे यांच्या उपोषण पत्रावर उपोषण स्थळी सांगितले. त्यानंतर सदरील आमरण उपोषण आश्वासनानंतर तात्पुरतं स्थगित केले असल्याचे वाकचौरे यांनी आमच्याशी बोलताना सांगितले. गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह, मुरबाड.